हाताने पण 51-17 या संघाकरिता. त्याने मात्र या मॅचची सिच्युएशन जी आहे ना, ती थोडीशी बदलली. म्हणून त्यालाच अगदी आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. सो मिस्टर अश्विन पागी हाच असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सो अश्विन आपण या 5 धावा दिल्या. एक महत्वाचा गडी तो अगदी बाद झाला. खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच थोडीशी रंगली होती. परंतु इन मोमेंटला आलेला षटकार आणि मॅचमध्येच आलेलं कमबॅक अगदी गावदेवी बिस्पोर्ट्स भाताने पण 51-17 या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन गेले. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि तदनंतर येऊयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जिथे दोन्ही तगडे संघ आई गावदेवी पाचरुखा आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली संघ आमने सामने पाहायला मिळतील विथ अस. आहोत नवतरुण उभारता सितारा आणि खास करून ही मॅच फार महत्वाची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अश्विनकडनं झाली. पहा मेहनत करताय तर त्या मेहनतीचं फळ मिळेल. आदरणीय सचिनजी मडवी साहेबांच्या माध्यमातून एक सुंदर असं गिफ्ट हॅम्पर ची वॉटर बॉटल अगदी आपण पाहू शकाल. जी देऊन सन्मानित केलं जात आहे. पूर्णात भुजड आमचे आयोजक ते अगदी आपण पाहू शकाल. दोन फलंदाज जे मैदानाच्या दिशेने अगदी झालेत मार्गस्थ संजय पाचळकर आणि तदनंतर रोहित भोये ही अगदी खतरनाक जोडी आहे. व्यासपीठ ते अगदी दाखवलं जातं आमचे बरेचसे आयोजक करते खेळाडू कक्ष तदनंतर आमचं लाईव्ह प्रक्षेपण डिजिटल ऑपरेटर आमचे साथी स्कोरर प्रदीप यांना अगदी पण पाहत आहे ऋषिकेश आहेत आमच्या समवेत अगदी हे क्षणचित्र राहुल भोड यांच्या माध्यमातून टिपले जातात. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. सेकंडला रोहित आहे गोलंदाजी मार्कवर रोहित सांबरे ब्लॉक करायचा होता पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि क्या बात आहे यार स्वतःला झोकून दिलं आणि अगदी झोकून देत असताना हे फर्स्ट लाजवाब एकदा कडाडून पुन्हा एकदा झाला पाहिजे त्या झेलकरिता शरीरापासून अगदी दूर होता हा झेल परंतु अगदी हाताला अगदी चिटकला आणि तदनंतर स्वतःला झोकून दिलं परंतु चेंडूला अगदी खाली सोडलं नाही. हीच आहे अगदी आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंची ओळख. अगदी स्वतःपेक्षा आम्ही क्रिकेटवर जास्त प्रेम करतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कॅच फलंदाज बाद. क्या बात आहे! जबरदस्त एफर्ट्स. म्हणून मी म्हटलं, की यंदाच्या हंगामामध्ये काहीतरी करून दाखवण्याची ही चुणूक आणि त्याची एक झलक पाहायला मिळाली मैदानाच्या दिशेने. विशाल आहेत मैदानाच्या दिशेने नव्याने बॅटर स्कोर ऑफ द विकेट खूप चांगला स्ट्रोक आहे इनफिल्डला क्लिअर करणारा. अगदी निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. अगदी इनसाइड आउटचा फटका. 4 धावांकरिता. सुपर. वर हा चौकार चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केला होता मागील मॅच मध्ये सुद्धा विशाल याने. आजची हलकीशी स्निक पुन्हा एकदा क्या बात है यार. आज जिथे जिथे झेल तिथे तिथे तो क्षेत्ररक्षक कृष्णा सुतार. बात है यार. एक कृष्णा होता ज्याने महाभारतचं अगदी जे तख्त आहे ते पलटवलं होतं आणि आता अगदी आपण पाहू शकाल यस्ट्यांच्या मागे फाईन लेग मध्ये चपळाई आणि अप्रतिम पद्धतीने हा खेळ कन्वर्ट केला विकेटचं पतन फलंदाज
पद्धतीने पाहायला मिळतं. योग्य त्या पद्धतीच्या आतापर्यंत क्षेत्ररक्षणाची हिमवायचा कृष्णा क्या बात है यार! आज पूर्णपणे आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने स्वतःला झोकून दिलंय आणि जे 2 विकेट्स आहेत ना, ते नक्कीच गोलंदाजाने घेतलेत. परंतु मी म्हणेन हे अगदी विकेट कृष्णाच्या नावावर. त्याच पद्धतीचे झेल ते पाहायला मिळतात. विशाल आणि रोहित याचं स्वस्तामध्ये बाद होणं म्हणजे संघ थोडासा अडचणीमध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि बॅटर इन मैदानाच्या दिशेने हितेश भोई या बॅटरला अगदी आपण पाहू शकाल. एकीकडे संजय पाचाळकर त्याला देखील अगदी आपण पाहू शकाल. 4 धावा या स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. आता पहा जी झेल घेतल्यात ना त्याने आता ऊर्जेचा नवीन संचार झालाय मैदानाच्या दिशेने. यालाच म्हणतात गेम मधील एक अवेअरनेस. खूप योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि पूर्णपणे आता कॉन्फिडंट वाढला गेलाय मैदानाच्या दिशेने. ले अँड मिस दांडी 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 गोल फलंदाज बाद. मिळवण्याकरिता तुमच्यामध्ये ती जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचा जिगरा हा फार महत्वाचा. जो झेल घेतला ना कृष्णा सुतार्याने, अगदी त्याचा जो झेल आहे ना तो सर्वांनाच आवडला. परंतु खास करून आदरणीय भावेशजी पाटील एक चांगला खेळाडू सुद्धा आहे आणि त्याच्याकडनं या झेलकरिता ₹500 कॅश प्राइज हे अगदी दिलं जाईल कृष्णा सुतार्याला. थँक यू सो मच भावेश पाटील मॅन फ्रॉम खारडी. आणि एकंदरीत खेळाचं जे महत्व आहे ना, खेळाची जी विशेषता आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळते. ॲज अ क्षेत्ररक्षक तुम्ही किती शार्प हवेत हे फार महत्वाचं. जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्ले अँड मिस होत असताना सरळ चेंडू डॉट बॉल चौकार आल्यानंतर पूर्णपणे या खेळाचे वारे फिरलेत आणि अगदी आपण पाहताय की जे 2 झेल घेतले आतापर्यंत या षटकातील हायलाइट पाहायला मिळाल्या. तदनंतर प्ले अँड मिस होत असताना फलंदाज बाद झाले. 4 अंकांवर 3 धक्के. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. अगदी रवाना झालाय. आता इथून धावा सुद्धा बनवायच्या आहेत आणि जिथून प्रेशरमध्ये सुद्धा आहे आई गावदेवी पाचरुका संघ. परंतु प्रेशर सिच्युएशन मधून काढावं लागेल. गेंद दाखवू टप्प्याची खराब लेनवर योग्य ते शॉर्ट सिलेक्शन हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. बाय हुक बाय क्रूक चेंडू सीमारेषा पार. वन बाउन्स क्लिअर करेल चौकार. मिलेंगे फटके म्हणूनच दिशा ही फार महत्वाची. भरकटलेल्या दिशेला योग्य ते वळण दाखवलं फलंदाजाने आणि सरळ चेंडूला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. सरळ निघून गेला 4 धावेंकरिता. याचा 4 धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने धावगती अगदी 14 अंकांवर. ज्या धावा आल्यात ना त्या मोठ्या फटक्याने आल्या आणि तदनंतर विकेट हे कंटिन्युअसली गेलेत. म्हणजे ते विकेट जातात ना तिथे सुज्ञ व्हावं लागतं फलंदाजांना की पार्टनरशिप बिल्ड करायचे. म्हणजे तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये संघाला आणायचं असेल तर ती बिल्ड होणं महत्वाची गोष्ट आहे. स्लाइस करायचा प्रयत्न जिथून सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता. गरीबरी स्पोर्ट्स पालवली ब संघाला पराभूत केलं आई गावदेवी पाचरुका संघाने. कारण की त्यांची ताकद आहे. जर धावा बनल्या तर विथ द बॉलने त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला झालाय.
परंतु तिथून सुरुवातीला जे धक्के बसल्यात त्याने आता सावरण्याचा प्रयत्न करतायत. लेंथ आखूड आहे. खरा आता अगदी हा चेंडू योग्य पनिशमेंट पद्धतीने अगदीची नौका डुबतीच्या मार्गाला चालली होती ना, खास करून समीरने ती पुन्हा एकदा तारायला सुरुवात केली. पण टाकूड होती. पूर्णपणे पनिशमेंट. अगदी चेंडूला फेकून दिलं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार 6. अगदी विसावला जातोय. साईनाथकडे ती काबिलियत आहे, परंतु ती दर्शवावी लागेल कारण की अनुभव असणारा हा खेळाडू आहे. ज्याच्याकडे मात्र ते स्ट्रोक आहेत, परंतु ते स्ट्रोक आता दाखवावे लागतील. जागा बनवून खेळण्याचा मानस समोरच्या दिशेने फटका अगदी खेळला गेला. एक सिंगल धाव आता डबल करीता प्रयत्न होतोय आणि अगदी डबल धाव घेत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. समीरने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमानं तुम्हाला अगदी चोख राहावं लागतं. चपळाईने पळावं लागतं. कारण की इथे थांबला, तो संपला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सेकंडला नव्याने बॅटर अगदी आपण पाहू शकाल विनोद दोदडे. त्या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. नेहमीच विनोद एक हर्ष उल्हासित करत असतो संघाला. परंतु आज प्लेइंग 11चा हिस्सा आहे. काहीतरी करून दाखवण्याची चमक आहे. स्लॉक करायचं होतं प्ले अँड मिस. इथून जितक्या धावा बनतील तितक्या लढण्या योग्य बळ हे मिळणार आहे. अंधाधुंद फटके अगदी तुम्ही खेळू शकत नाही या स्लॉग ओव्हरमध्ये. तुम्हाला बघून, पाहून, वेट करून अगदी चेंडूची वाट लावावी लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी आतापर्यंत विजय भोईर आणि अगदी 2 प्रतिनिधींनी करून दाखवले. ज्यामध्ये रोहित सांबरे सुरुवातीला अगदी पाहू शकलात कारगर साबित झाला. प्रवीण जाधव सेकंड स्पेलमध्ये लेंथ आखूड आहे. परंतु पीक करण्यामध्ये पुन्हा एकदा ते टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. एकदा कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न. विनोद वेगाने पुढे येत आहेत. या 2 धावा अगदी स्कोर कार्डवर मिळत असताना दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचलंय. 25 या अंकांवर अगदी हे धावफलक ते पाहायला मिळतंय. अजूनही या षटकातील जो चेंडूंचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मागची एज फाईनल क्षेत्ररक्षकाला बीट करून आता चेंडूला रोखणं नामुमकिन. सरळ चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावगती ती अगदी जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर धावगती. मोठा प्रहार चेंडू सीमा रेषा पार. घरी अजून संपली नाही
आमचा संघ अजून जिंकला नाही. म्हणूनच मी म्हटलं, की साईनाथकडे ती काबिलियत आहे आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर आलेला मोठा प्रहार आणि सरळ चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग. एवढी उंची, एवढा डिस्टन्स आणि हा षटकार जो आहे ना, तो मॅचचं मोमेंटम शिफ्ट करू शकतो. कारण की आता 30+ धावा जागरी स्कोर कार्डवर लागल्यात. 35 धावा या स्कोर कार्डवर आहेत आणि विजयी होण्याकरिता 34 धावेंचं लक्ष्य ते अगदी असेल समोर. खूप चांगल्या पद्धतीने या शेवटच्या अंतिम चेंडूवर आलेला षटकार आणि मॅच मध्ये झालेलं हे कमबॅक. इथून प्रत्युत्तर मिळेल अष्टविनायक एक्सप्रेस पालिवली संघाकडे कारण की त्यांच्याकडे सुद्धा अगदी तेवढी फलंदाजी आहे. परंतु जी गोलंदाजी या अगोदर आपण पाहिली असेल आई गावदेवी पाचरुका संघाची ती गोलंदाजीची ताकद ही फार मोठी आहे. एवढा सुंदर असा डीजे ब्रेक कुठेही जाऊ नका चांगली मॅच येईल 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात विजयी होण्याकरिता 34 धाव्यांचं लक्ष अगदी असेल समोर. गावदेवी स्पोर्ट्स भातानेपड 51-17 आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी प्रेक्षक राजा तो अगदी दाखवला जातोय. पालवलीकर उपस्थित आहेत आजच्या दिवसामध्ये. आज प्रतिसाद सुद्धा फार पाहायला मिळेल कारण की संघ सुद्धा खेळतायत चांगल्या पद्धतीने. 33 धावा झाल्या 34 धावसंख्येचा पाठलाग तो अगदी करायचा आहे. आता हा 34 धाब्यांचा पाठलाग पहा पहिली गोष्ट काय होती तर पहिल्या षटकामध्ये विकेट ज्या महत्वाच्या गेल्या होत्या. त्यामध्ये रोहित डकवर बाद झाले होते, संजय पाचाळकर डकवर बाद झाले, विशाल दुधडे 4 धाब्यांवर बाद झाले. परंतु खऱ्या अर्थाने साईनाथ तारणहार म्हणून आला. साई या नावातच आपण नेहमी म्हणतो ना की साक्षात्कार आहे. आणि अगदी 13 धाब्यांची त्याची एक छोटीशी इनिंग परंतु संघाला अगदी ती एक ताकद देणारी आहे. आता या ताकदीच्या नुसार कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल ते सुद्धा पाहणं योग्य. चला लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत. सो आपण त्या लॉर्डच्या प्रक्रियेकडे पुन्हा एकदा वळतोय. बॅटर मैदानाच्या दिशेने ते अगदी पाहायला मिळतील सचिन सापटे आणि त्यानंतर विलास घाटाल. तर गोलंदाजी मार्कवर या पहिल्या षटकाकरिता अगदी संजय पाचाळकर या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. तर पहा इथून अगदी असं नाहीये की सामना एकतर्फी गेलाय परंतु बॅलन्सिंग आहे. इथून जर पहिल्या षटकामध्ये धावा थांबवल्या पहिली जी चिठ्ठी अगदी उचलली जाईल. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती जगदंब स्पोर्ट शिवनसई या संघाशी यानंतर होणारी मॅच खेळेल आणि शेवटला जी राहील त्याला मिळेल बाय. लॉर्ड्स आपण उडवायचं आहे. पहिली जी उचलली जाईल ती जगदंब स्पोर्ट शिवनसई संघाशी खेळी करेल. सुरुवात सुद्धा होते या सेकंड इनिंगला. पहिला चेंडू संजय पाचाळकर वेगवान तेज तर्रार ही ओळख आहे पाचरुका एक्सप्रेस याची. म्हणजेच यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा 51-17 आणि जगदंब स्पोर्ट्स शिवनसई अगदी होणार आहे. म्हणजे चालू सामन्यातील विजयी संघाला मिळाले बाय. आजच्या दिवसातील अंतिम 17 ते अगदी वाटचाल करते म्हणजे ही मॅच नाहीये तर यामध्ये मिळणार आहे तुम्हाला बोनस आणि तो आहे अगदी थेट आजची अंतिम फेरी. परंतु ही मॅच विजयी होणं तितकंच महत्वाची गोष्ट आहे. आजची एज ओहो हनुमानचा क्षेत्ररक्षक. आता अगदी कृष्णा याची आठवण झाली. जर कृष्णा असते तर पकडला असता. परंतु प्रत्येक खेळाडू त्या पद्धतीने होऊ शकत नाही ना. म्हणूनच मी नेहमीच म्हणत असतो की तुमच्यातील कौशल्य तुमच्यातील वैशिष्ट्य हे दाखवून द्या.
आदरणीय रमेशजी शेलार आणि हेमंतजी जाधव प्रत्येक षटकाराकरिता ₹200 कॅश प्राइज आहे. अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली या संघाकरिता हे आहेत पाठीराखे. सुद्धा केला जाईल. चला उपस्थित गोलवरलेन आता जी गोलंदाजी पाहताय ना ती वेगवान तेज तर्रार. म्हणून या खेळाडूला मी म्हटलं होतं 5 रुखा एक्सप्रेस हे नाव घटित झालं. ग्रामीण प्रीमियर लीग पासून अगदी स्वतःची झालेली ओळख आणि स्वकर्तृत्वावर केलेली मेहनत आतापर्यंत संजय पाचाळकर याला योग्य त्या दिशेने घेऊन गेले. गावदेवी स्पोर्ट्स पाहताना पण 51-17 महेश पागी लगेच निर्णय अगदी पोहोचवला की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारले. चांगल्या पद्धतीने स्टॉप केले या चेंडूला. पहिली सिंगल धावगती अगदी स्कोर कार्डवर आले. एक सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 या अंकांवर. सचिन सापटे विलास घाटाल अशी जोडी जी मैदानाच्या दिशेने अगदी पाहायला मिळते. संजय पाचालकर 4 चेंडूंचा खेळ तो अगदी इथून समाप्त होत असताना धावगती आतापर्यंत जवळजवळ 3 या अंकांवर जाऊन पोहोचले. वेगवान बाटली फिरते ना फिरते चेंडू मात्र अगदी आदळला जातोय लवकरात लवकर. या पद्धतीचे चेंडू तुम्हाला फेस करायचे असतील तर चांगल्या पद्धतीने टेक्निक्स आणि परिपक्वता ही तुमच्यामध्ये असणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी म्हटलं की 33 धावा झाल्या तितकं चॅलेंज असेल आता अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली या संघाकरिता. कारण की गोलंदाजीमध्ये आता ती धार पाहायला मिळणार आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावगती आतापर्यंत 4 या अंकांवर. चांगली गोलंदाजी संजय पाचाळकरने आतापर्यंत करून दाखवलंय. ऑन साइडला प्ले अँड मिस तेच करणार पुन्हा ट्वेक. जणू काही वंदे भारत ट्रेन धावते की काय त्याच पद्धतीचं हे चित्र. पहिल्या षटकाचा खेळ तो झालाय अधोरेखित आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली या संघ 4 या अंकांवर. अजून येणारे चेंडू तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू गणिक जे लक्ष आपण पाहताय 30 धावसंख्येचं असेल. जर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतायचं असेल तर अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली संघाला येणाऱ्या 12 चेंडू गणिक 30 धावा त्या अगदी बनवावं लागतील. घेऊन एक तुर्तास ब्रेक आणि लगेच येऊया मॅचच्या दिशेने कारण की सामना हा गरम होणार यामध्ये तिल मात्र शंका नाही. ब्रेक येईल आणि ब्रेक नंतर मॅचच्या दिशेने. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे रिचर्ड स्मृती चषक 2025. 4 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पहिलं षटक जे राहिलं पूर्णपणे संजय पाचालकर याच्या नावावर. आपल्यातील असलेला अनुभव, आपल्यातील असलेल्या जी क्षमता ती पूर्णपणे त्याने दाखवून दिली. विथ द बॅटने अगदी तो थोडासा नाराज होता. परंतु विथ द बॉलने पुन्हा एकदा अगदी त्याची ही चमक फार महत्वाची ठरली गेली. दुसरं षटक हाताळण्याकरिता विशाल धोदडे या गोलंदाजाला आपण पाहताय. लेन टाकू टप्प्याची पिक करण्यामध्ये अयशस्वी. तेच तर गोलंदाजीचा मुवायजा. प्रत्येक चेंडू गणिक अगदी आपण पाहताय फास्ट अँड फ्युरियस. हा एक फॅक्टर असलेला हा संघ जो आपण पाहू शकाल आई गावदेवी पाचरुखा. त्या लांबवरचा आम्ही प्रवास केलाय तर आमच्यातील गुणवत्ता आम्ही ठासून दाखवूनच देणार. त्या क्षमतेने आतापर्यंत हा खेळ होत असताना 7 चेंडू हाताळलेत आणि 7ही चेंडूंमध्ये अगदी तो वेग पाहायला मिळाला. 4 अंकांवर धावगती. बोलवरलाईन गुड डिलिव्हरी त्या दिशेने अगदी आपण पाहताय विनोद आहेत. परंतु हाताला हलकासा चेंडू अगदी आपण पाहताय स्पर्श झाला आणि त्यानंतर 2 धावा या अगदी पळून काढल्या जात आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने अगदी धावगती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 अंकांवर. 15ची सरासरी ती आता प्रत्येक षटकागणिक आहे नो डाऊट. आतापर्यंत अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली संघाने चांगली गोलंदाजी केली असावी. परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेस क्रिकेटच्या पटलावर स्वतःला सिद्ध करावंच लागतं.
पण लढणं आणि त्या दिशेने तुम्हाला योग्य पद्धतीने वाटचाल करणं हे फार महत्वाचं आहे. लेन टाकू टप्प्याची बाटची आहे जॉन टेकन. पहिल्या इनिंग मध्ये टाळ्यांचा गजर होता, परंतु आता पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतंय. त्याचं अगदीच आपण पाहत आहे. हे प्रत्युत्तर देत असताना ही गावदेवी पाचुरीकाकर विकेटचं पतन. फलंदाज कहाणी में पुन्हा एकदा हलकासा ट्विस्ट विकेट मिळाले फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. विलास घाटाळला प्रयत्न करत होते, परंतु त्या प्रयत्नानं अपयश. तिन्ही चेंडू योग्य पद्धतीने हाताळलेत विशालाने. आज दिवस अगदी आपण पाहिलं 12 तारखेपासून सुरुवात झाली या स्पर्धेची. 10:05 श्रीफल वाढवलं गेलं. 10:17 पहिला चेंडू या स्पर्धेचा मार्गस्थ झाला. अगदी वयाचा पाडा. इथून अगदी हे मैदान जे आहे ना, ते जवळ-जवळ 2 ते 3 किलोमीटर अगदी मागे. म्हणूनच अगदी घर सोडून आणि इथपर्यंत आपल्या क्षेत्रामध्ये हे आयोजन भरवणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत स्पर्धा उभारी घेते. या साईडला खेळला विनोद आहेत त्या दिशेने चांगल्या पद्धतीने भरभक्कम खेळाडू मिळवून क्षेत्रामध्ये. हा विनोदने चेंडू अडवला आणि विनोदचा गजर अगदी झालाय. तिथून अगदी फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावगती 7 अंकांवर. म्हणून एक खेळाडू होणं, एक आयोजक होणं, ही अगदी सोपी गोष्ट राहिली नाहीये. कारण की प्रत्येकाला वाटतं की आपलं आयोजन चांगल्या पद्धतीने व्हावं. म्हणून आम्ही नेहमीच म्हणत असतो की एखादं लग्न समारंभ परवडेल, परंतु क्रिकेटची मॅच सर्व देव आपण आठवतात 5 दिवसांमध्ये. 7 धावा या स्कोर कार्डवर आहेत. एकंदरीत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. बॉलवर लेनकुट डिलिव्हरी बॅक टू द बॉर्डर खेळला. क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षक स्थित आहे. काय गोलंदाजी होते. एकही चेंडू आतापर्यंत पाहिला नसेल, की ज्यावर वेग नव्हता. प्रत्येक चेंडूवर जो वेग आहे तो भन्नाट पाहायला मिळतो. ही ताकद अगदी आई गावदेवी पाचुरका संघाची. एक सिंगलच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 8 या अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो फार महत्वाचा असेल. साईडला खेळण्याचा मानस अगदी आपण पाहत आहे. विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न. चेंडू अगदी आपण पाहताय फेकला गेला होता, परंतु यशस्वीरित्याने दुसरी धाव झाली आहे कंप्लीट. 2 षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 या अंकांवर धावगती ती अगदी पाहायला मिळते. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंकडे अजूनही 23 धावसंख्या 24 धावसंख्येची गरज असणार आहे. म्हणजेच पहा 29 धावा झाल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. आणि 34 धावेंचा पाठलाग करत असताना आता जी धावसंख्या आपण पाहू शकाल ना, ती कन्व्हिन्सिंग नाहीये. 10 या अंकांवर धावगती, 2 षटकांचा खेळ तो झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा, तर या षटकामध्ये आल्यात अगदी 6 धावा. म्हणजेच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6, 24 ची गरज असेल. काय प्रत्युत्तर मिळेल का? पाहणं योग्य. कारण की सचिन अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने आहे. कालच्या दिवसामध्ये सचिन बाबरेने तो कारनामा केला होता. आजच्या दिवसामध्ये सचिन सापटे तो कारनामा करतील का? हे सुद्धा पाहण्यायोग्य. घेऊया अधून आणि येऊया मागच्या दिशेने. या कठीण काळातून आपल्या संघाला तुम्हाला बाहेर काढावंच लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. होईत आहे या स्पेलमध्ये. कुलरलेनची डिलिव्हरी ती अगदी पाहायला मिळते डाऊन द लेग. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव ती अगदी स्कोर कार्ड मिळेल. 18 अंकांवर एक गडी बाद अशी स्थिती ती अगदी पाहायला मिळते. मॅच फिरू शकते, परंतु 1 ते 2 मोठे फटके येऊन चालणार नाही. तिथून तुम्हाला कंटिन्युअसली 3 ते 4 मोठे फटके हे अगदी खेळावे लागतील. मॅचमध्ये जी जान फुगली खास करून संजय पाचलकर याने पहिलं षटक, त्यानंतर विशाल दोदडे याने अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवली. ऑन साईडला खेळलाय, चांगलं टायमिंग, चांगलं एलिव्हेशन. मॅच मधील पहिला 4 ची गोष्ट झाली होती, त्यामधील पहिला आलाय सचिन सापटेच्या बॅटमधनं 6.
ती वाईट होता. दुसऱ्या चेंडूवर अगदी ती वाईट स्थिती निर्माण होईल का गावदेवी पाचरुका संघाकरिता? कारण की या चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमा रेषा पार 6 धावेंकरिता. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा तो अगदी निर्माण होतोय. सिच्युएशन अगदी बदलू शकते. आणखी काही फटक्यांची ती अगदी गरज असेल. ते फटके येतील का? इतकंच पाहणं योग्य आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. आदरणीय राजूजी पाटील आणि त्यानंतर आदरणीय धनाजी भालेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना सुद्धा आपण करूया सुस्वागतम. व्हेरी वेलकम. कुठं लेंथ आहे. झेल महत्वाचा असेल. संजय पाचालकर या झेल खाली. झेल ड्रॉप झालाय. वेगाने फेकी ती अगदी केली जाते परंतु फेकी ही हलकीशी स्वेर झाली. झेल सुद्धा ड्रॉप त्यानंतर 2 धावा येतात. मॅच मध्ये अजून सुद्धा जिवंतपणा तो अगदी पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आहेत आणि अजून सुद्धा जे लक्ष आपण पाहताय ना ते बरंच लांबवर आहे. एक षटकार जरी आला असला ना तरी सुद्धा मात्र या मॅच मध्ये तो जिवंतपणा ठेवण्याकरिता तुम्हाला अजून सुद्धा 15 धावा त्या अगदी करायच्या आहेत. येणारे चेंडू आहेत 4 चेंडूंमध्ये 15. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हणतो. कारण की इम्पॉसिबल या शब्दामध्येच आहे इम्पॉसिबल. मी करू शकतो. म्हणून नेहमीच आपण म्हणतो की क्रिकेट मधील वेळ बदलायला वेळ लागत नाही. अकुटप्याची लेन ऑन साइडला खेळलाय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये 1 बाउन्सने अगदी क्लिअर होईल. पंचांचा इशाराचा वेट 4 धावा चौकार. मध्ये अजून सुद्धा कहाणी में ट्विस्ट बाकी आहे. एक षटकाराला एक चौकाराला अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे चेंडू इथून शिल्लक असतील तुमच्याकडे 3. एक मोठा प्रहार मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक म्हणून म्हटलं की एकदा सचिनने तो कारनामा केलेला आहे. आता सचिन सापटे तो कारनामा करेल का हे सुद्धा पाहणं योग्य आहे. म्हणूनच वेळ या ठिकाणी थोडीशी जात असताना अष्टविनायक स्पोर्ट्स पालवली या संघाकडे अगदी मोमेंटम आहे. म्हणजे पाचाळकर होते डीप मध्ये तो झेल घेणं इतकंच निर्णायक होतं परंतु अगदी झेल ड्रॉप झाल्यानंतर खेळातील या सांगड आहेत. नेहमीच त्या अगदी मिस्टेक्स होत असताना कुठलाही खेळाडू जाणून बुजून करत नसतो परंतु त्या मिस्टेक्स मैदानाच्या दिशेने घडतात. पर्यंतचं धावफलक ते अगदी आहे 23. येणारे चेंडू 3-11ची गरज. हो, थोडंसं अगदी पण आता ऑन साइडला खेळण्याची मानस होतं. त्या दिशेने अगदी चेंडू फेकला गेलाय. आता स्ट्राईक रोटेशन ते महत्वाचं होतं. परंतु एक एंडने अगदी अजय भोईर पाहत राहिले. अजयकडे सुद्धा ती काबिलियत होती. परंतु सचिन याला स्ट्राईकवर यायचं होतं. आता इथून थोडासा ट्विस्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 ची गरज. काय या सामन्यामध्ये तो रोमांच पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? जाऊया आपण तिचे संदेशाने. घेऊया तू मत ला नक्कीच तुमचा विजय आणि पराभव हा तुमच्या विचारावर निर्भर असतो. ठरवलं तर विजय, नाही ठरवलं तर पराभव. आता इथून 2 चेंडू आहेत, 10 ची गरज आहे. या 2 चेंडूंवरच तुम्हाला तुमचं जे पूर्णपणे भारोंदार आहे. ते मात्र तुम्हाला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. होऊ शकतं काही या मॅचमध्ये. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय, अजित भोईर. फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल एक एंडने अगदी सचिन आहे. परंतु आता जे काही करायचं आहे ते मात्र अजित भोईरलाच कारण की इथून वेळ जास्त नाही. जर काही चमत्कार घटित झाला ना या मॅचमध्ये तरच अगदी इथून पुन्हा एकदा ते रूप पलटताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित. गतीमध्ये परिवर्तन आणि ते परिवर्तन अंगलट आलंय. खेचून मारलाय. आल्या आल्या अजित भोईरच्या बॅटमधनं हा षटकार एकच मारला परंतु तगडा मारला. षटकार 6. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच.
सिच्युएशन आहे गंभीर, परंतु मैदानाच्या दिशेने फलंदाज आहे खंबीर. म्हणून नेहमीच आपण म्हणतो ना, जिंदगी उसी के साथ खेलती है, जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है, तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. या संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल. संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावंच लागेल. कारण की एक चेंडू आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे ते असेल 4 धावेंचं. अप्रतिम, अप्रतिम ही मॅच. ज्या मॅचची गरज होती ती मॅच रंगली. चला प्रेक्षकांनो आणि खेळाडूंनो दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा. टप्प्याची लेग, छक्का, क्या बात है! याला म्हणतात शेर के मुंह से निवाला छीन लेना. मॅचची सिच्युएशन कशी असो, गेम चेंजरची भूमिका गेम चेंजर बनला अजित. आणि ही मॅच पूर्णपणे अजितने आपल्या संघाकरिता त्या पालवलीकरांकरिता खेळली. आणि मॅच ची सिच्युएशन अष्टविनायक स्पोर्ट्स पालवली या संघाकडे जात असताना मॅच वन. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन अष्टविनायक स्पोर्ट्स पालवली संघ. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करू शकत नाही. आणि जो षटकार आला ना त्याकरिता आदरणीय राजूजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्या षटकाकरिता पाहायला मिळतंय. ही आहे या स्पर्धेची झलक. आणि त्यानंतर हेमंतजी जाधव आणि रमेश शेलार जे विद्यमान अगदी पोलीस सुद्धा आहेत त्यांच्याकडनं जे षटकार आले त्याकरिता 600 रुपयांचं हे तब्बली पारितोषिक येत आहे. म्हणून गेम चेंजर बना. नक्कीच क्रिकेटचे जे दर्दी आहेत ना ते तुम्हाला मात्र सांभाळून घेणार. आणि या मॅच मध्ये जी हायलाईट राहिली ती होती अजित भोईरची बॅटिंग. अजित आला, अजितने मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेतलंय आणि तो